नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कोल्हापूर म्हटलं की सर्वात पहिली येते कोल्हापूरची अंबाबाई. तिच्यानंतर येतात कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा. या गोष्टी कोल्हापूरच्या फेमस आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता मी तुमच्यासाठी कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग जाणून घेऊया साहित्य व कृती. पहिल्यांदा तरतरीत झणझणीत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा. साहित्य: 1 किलो मटण, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टेबलस्पून हळद पावडर, 2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, 2 पळी तेल, 1 पातेले गरम पाणी. पहिली ही कृती करा. कुकर गॅसवर ठेवून तेल गरम करून त्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालून लाल होईपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्याच्यात 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालून लगेच त्याच्यात 1 किलो मटण घालून चांगले परतून घ्यावे व त्याच्यावर झाकण ठेवून पाणी सुटेपर्यंत 5 मिनिटे वाफ येऊन द्यावी. मटणाला चांगले पाणी सुटल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ घालून त्यात 1 पातेले गरम पाणी टाकावे व कुकरचे झाकण लावून 4 ते 5 शिट्टी करून मटण चांगले शिजवून घ्यावे. आता आपण पांढऱ्या रस्स्याची रेसिपी पाहूया. साहित्य व कृती. 1. साहित्य: काजू 10 ते 12, खसखस 4 टेबलस्पून, सफेद तीळ 4 टेबलस्पून, 1 टीस्पून जिरे, 4 तमालपत्र, 5 काळी मिरी, लवंगा 4, 2 दालचिनीचे तुकडे, 2 चक्री फूल, आले लसूण पेस्ट 2 टेबलस्पून, 4 हिरव्या मिरच्या, 2 वाटी नारळाचे घट्ट दूध, चवीप्रमाणे मीठ, आवश्यकतेनुसार तेल. आता आपण कृती जाणून घेऊया. गरम पाण्यात 10-12 काजूचे तुकडे 30 ते 45 मिनिटे भिजवून ठेवावे. नंतर तव्यावर 4 टेबलस्पून खसखस व 4 टेबलस्पून तीळ हलकेसे भाजून घ्यावे. आता मिक्सरच्या भांड्यात काजू, खसखस व तीळ सर्व एकत्र करून थोडे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. नंतर मोठ्या पातेल्यात आवश्यकतेनुसार तेल गरम करून त्यात 4 तमालपत्र, 5 काळी मिरी, 4 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 2 चक्री फूल, 1 टीस्पून जिरे, 4 हिरव्या मिरच्या, मध्ये चिरून घेतलेल्या 2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. आता त्याच्यात काजू, खसखस व तिळाची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. आता त्याच्यात 2 वाट्या नारळाचे घट्ट दूध घालून ढवळून घ्यावे. नंतर त्याच्यात शिजवून काढलेले अर्धा किलो मटण घेऊन व मटणाचे अर्धे पाणी घेऊन त्यात घालावे व चवीप्रमाणे मीठ घालून चांगली खळाखळा उकळी येऊन द्यावी. हा झाला आपला पांढरा रस्सा तयार. आता आपण तांबडा रस्सा कसा बनवायचा त्याची आपण रेसिपी जाणून घेऊया व त्याचे साहित्य व कृती. साहित्य: 3 मोठे कांदे चिरलेले, 1 वाटी सुके खोबरे किसून घेतलेले,
किंवा ओल्या नारळाचा किस, तीळ 5 टेबलस्पून, 4 टेबलस्पून अख्खे धने, जिरे 2 टेबलस्पून, 2 इंच आल्याचा तुकडा, 1 अख्खी कांडी लसूण पाकळ्या, 15 कोल्हापुरी सुकी लाल मिरची, 15 मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवलेली, 2 दालचिनीचे तुकडे, 5 लवंगा, 5 काळी मिरी, 1 मोठी काळी वेलची, 1 टेबलस्पून खसखस, 2 तमालपत्र, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद अर्धा चमचा, 2 टीस्पून कोल्हापुरी लाल मसाला पावडर, चवीप्रमाणे मीठ, 3 ते 4 पळी तेल. आता आपण कृती जाणून घेऊया. कढईमध्ये 5 टेबलस्पून सफेद तीळ, 4 टेबलस्पून अख्खे धने, जिरे 2 टेबलस्पून, 2 दालचिनीचे तुकडे, 5 लवंगा, 5 काळी मिरी, 1 टेबलस्पून खसखस, 1 मोठी काळी वेलची, 2 तमालपत्र. हे सर्व साहित्य कोरडे भाजून एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. नंतर कढईत 1 टेबलस्पून तेल टाकून 3 मोठे कांदे चिरलेले तांबूस रंगाचे भाजून घ्यावेत. भाजलेला कांदा प्लेटमध्ये काढून घ्यावा. आता कढईत 1 टेबलस्पून तेल टाकून किसून घेतलेले खोबरे भाजून घ्यावे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तीळ, जिरे, धने, दालचिनीचे तुकडे, लवंगा, काळी मिरी, खसखस, वेलची, तमालपत्र बारीक करून घ्यावे. आता त्याच्यात भाजून घेतलेल्या खोबऱ्याचा किस बारीक करून घ्यावा. नंतर त्याच्यात थोडे पाणी घालून मसाल्याची पूर्ण पेस्ट करून घ्यावी. नंतर दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेल्या कोल्हापुरी लाल मिरच्या व आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या व भाजून घेतलेला कांदा आणि चवीप्रमाणे मीठ घालून व थोडे पाणी घालून छान बारीक पूर्ण पेस्ट करून घ्यावी. आता आपले दोन्ही मसाले वाटून तयार आहेत. आता एखादे मोठे पातेले घेऊन त्यात 3 ते 4 पळी तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यात वाटून घेतलेले कांदा मिरची पेस्ट घालून परतावे. लगेच त्याच्यातच 2 टीस्पून कोल्हापुरी लाल मसाला पावडर घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. आता त्याच्यामध्ये खोबरे वाटलेली पेस्ट व 1 टीस्पून हळद घालून आणि थोडे पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. म्हणजे रस्स्याला रंग छान येतो. तरीही नंतर त्याच्यामध्ये उरलेले अर्धा किलो मटण शिजवलेले पाणी म्हणजे मटण स्टॉक आणि थोडे गरम पाणी घाला व चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर उकळी येऊन द्यावी. मटणामध्ये गरम पाणी घालताना रस्सा आपल्या आवडीप्रमाणे वाढवावा. असा हा तरीदार व झणझणीत तांबडा रस्सा तयार आहे.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून पाठवा. रेसिपीला लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. मित्र व मैत्रिणींना शेअर करा. तुमची मैत्रीण जान्हविका पाकसिद्धी. धन्यवाद.